मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण मॅनेजमेंट अकाउंटचा एक वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट पाहणार आहोत. याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं, हाऊ टू कॅल्क्युलेट वर्किंग कॅपिटल ते आज आपण पाहणार आहोत. वर्किंग कॅपिटलचा मिनिंगच काय रे, तर वर्किंग कॅपिटल म्हणजे द एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी इज कॉल्ड ॲज वर्किंग कॅपिटल. एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी. त्याच्यानंतर आणखी दुसरं एक म्हणता येईल, करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी मायनस करण्याच्या प्रक्रियेलाच वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी मायनस करा, जे काही शिल्लक राहतं त्याला वर्किंग कॅपिटल असं म्हणतात. ओके, चला तर मग याचा फॉर्मॅट. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, करंट असेट काय, तर ज्या असेट एका वर्षात कॅश मध्ये कन्वर्ट होतात अशा असेट्स म्हणजे करंट असेट. स्टॉक असेल, डेटर्स असेल, कॅश असेल, बँक असेल. करंट लायबिलिटी ज्या लायबिलिटी किंवा जे ऑब्लिगेशन विदिन 1 इयर पे करावंच लागतं ते ऑब्लिगेशन किंवा ती लायबिलिटी म्हणजे करंट लायबिलिटी. क्रेडिटर्स असेल, बिल्स पेएबल असेल, बँक ओव्हरड्राफ्ट असेल, अशा असेट्स, अशा लायबिलिटी. फॉर्मॅट पाहून घ्या. पर्टिक्युलर्स 2 लागोपाठचे वर्ष 16, 17, 18, 19, 20, 21 वॉट एव्हर जे इयर लागोपाठचे असतील ते इथे दिले 2011 आणि 12. वेदर इट इज इनक्रीज और डिक्रीज, इफेक्ट ऑन वर्किंग कॅपिटल इनक्रीज होते का डिक्रीज होते ते आहे. तर स्टार्टिंग पॉइंट आपण जे आहे ते स्टार्टिंग पॉइंट ऑलवेज करंट असेटने चालू करणार आहोत. क्वेश्चन तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येईल. डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तो क्वेश्चन उचलायचा, कॉपी करायचा, बघायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, सोबत माझ्या सॉल्व्ह करू लागा. ए सेक्शन कोणतं घ्यायचंय, तर तुम्हाला घ्यायचंय करंट असेट्स कोणकोणत्या आहेत. करंट असेट्स घ्यायच्या. मग करंट असेट कोणकोणते आहेत बघा. क्वेश्चन मध्ये करंट असेट किंवा क्वेश्चन रीड करूया आपण. द फॉलोइंग आर द बॅलन्स शीट ऑफ एबीसी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2011-12. लायबिलिटी, शेअर कॅपिटल, प्रिफरन्स शेअर कॅपिटल, जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डिबेंचर्स. इथपर्यंत कोणती लायबिलिटी करंट असेट आहे, करंट लायबिलिटी आहे का, नाही, सोडून द्या. क्रेडिटर्स करंट लायबिलिटी आहे, हो सर करंट लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स आहे, बिल्स पेएबल आहे. त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रपोज्ड डिव्हिडंड आणि बँक ओव्हरड्राफ्ट. काय काय आहे, क्रेडिटर्स आहे, बिल्स पेएबल आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे, प्रपोज्ड डिव्हिडंड आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे. याच्यामध्ये या ज्या ऍडजस्टमेंट आहेत, ज्या ऍडजस्टमेंट जर दिला असेल एखाद्या गोष्टीवरती त्याचं अकाउंट, लेजर अकाउंट स्वतंत्र बनवायचे. ओके, मग आपल्याला 3 करंट लायबिलिटी भेटतील. एक क्रेडिटर्स असेल, बिल्स पेएबल असेल किंवा बँक ओव्हरड्राफ्ट. बाकी 2 वर ऍडजस्टमेंट सांगितलं. ठीक आहे, चला त्याच्यानंतर असेट साइड कडे फिक्स्ड असेट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. असं आपली करंट असेट आहे का, नाही. आता करंट असेट बघा, स्टॉक आहे, डेटर्स आहे, मार्केटेबल सिक्युरिटी आहे आणि कॅश आहे. मग या करंट असेट 1 बाय 1 लिहा. स्टॉक, डेटर्स, कॅश आणि मार्केटेबल सिक्युरिटी. मार्केटेबल सिक्युरिटीज. स्टॉक किती आहे बेटा, स्टॉक किती आहे, स्टॉक 80,000, 70,000, 80,000, 70,000. पहिल्या वर्षी स्टॉक आहे 80,000चा, दुसऱ्या वर्षी 70,000चा. स्टॉक वाढला का कमी झाला, तर स्टॉक तुमचा डिक्रीज झाला 10,000. गुड. चला त्याच्या पुढे डेटर्स बघा. डेटर्स आहेत 20,600 आणि 49,000. डेटर्स किती आहेत, 20,600 आणि 49,000. तुमचे डेटर्स वाढले का कमी झाले, तर ऑफकोर्स तुमचे डेटर्स जे आहेत ते वाढले आहेत. कितीनं वाढले, 28,400, 28,400 ने डेटर्स वाढले, म्हणून आपण इनक्रीज मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर पुढे आहे कॅश, 400 रुपये आणि 2,000 रुपये. पहिल्या वर्षी 400 रुपये कॅश आहे, दुसऱ्या वर्षी 2,000 आहे. कॅश मध्ये किती वाढ झाली आहे, तर 1,600 ची वाढ झाली, डिक्रीज मध्ये डॅश. त्याच्यानंतर आहे मार्केटेबल सिक्युरिटी 2,000, 5,000. पहिल्या वर्षी 2,000 आहेत, नेक्स्ट इयर मध्ये ते 5,000 होत आहेत. पहिल्या वर्षी 2,000 जर असतील आणि दुसऱ्या वर्षी 5,000 असतील तर वाढतील का कमी होतील, इनक्रीज होतील. 3,000 आणि 3,000 इनक्रीज मध्ये लिहा, डिक्रीज मध्ये डॅश. ओके, त्याच्यानंतर डायरेक्टली काय करायचं आपल्याला, टोटल करायचे. टोटल ऑफ करंट असेट्स, करंट असेट्सची टोटल करा. टोटल जर केली आपण करंट असेटची तर 1,03,000 2011 ची येईल आणि 2012 ची जर करंट असेटची टोटल केली तर 1,12,000
26,000 1,26,000 रुपये. याच्यानंतर बी सेक्शन कोणतं घ्यायचंय? करंट लायबिलिटी घ्यायचंय. करंट लायबिलिटी क्वेश्चन मध्ये ज्या गोष्टीवर ज्या आयटमवर जर ऍडजस्टमेंट असेल त्याचं स्वतंत्र लेजर अकाउंट बनतं, त्याच्यामुळे ते घ्यायचं नाही. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक ओडी. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. काय? बँक ओव्हरड्राफ्ट. क्रेडिटर्स किती आहेत बेटा? 10,000 8,000. पहिल्या वर्षी क्रेडिटर्स आहेत 10,000, दुसऱ्या वर्षी आहेत 8,000. मला सांगा तुमचे वाढले का कमी झाले? तर तुम्हाला डिक्रीज होताना दिसत आहेत, पण लायबिलिटी आणि वर्किंग कॅपिटल रिलेशन इनव्हर्स असतं. जर डिक्रीज होत असेल तर इनक्रीज मध्ये लिहायचे 2,000. ओके. लायबिलिटीच्या बाबतीत गोष्ट लक्षात ठेवा, इनव्हर्स विरुद्ध लिहायचे. वाढत असेल तर डिक्रीज मध्ये लिहा, कमी होत असेल तर इनक्रीज मध्ये लिहा. ओके. चला, बिल्स पेएबल 14,000 दोन्ही आहे. 14,000 पहिल्या वर्षी 14,000, दुसऱ्या वर्षी 14,000. वेदर इट इज इनक्रीज ऑर डिक्रीज देयर इज नो चेंज ऍट ऑल. त्याच्यामुळे काहीच लिहायचं नाही. त्याच्यानंतर आहे बँक ओडी 25,000 आणि 13,600. 25,000 रुपये आणि 13,600. या ठिकाणी वाढले का कमी झाले? तर तुम्हाला ते डिक्रीज होताना दिसत आहे, बट ऍक्च्युअली ती काय आहे? वाढ आहे 11,400 ची, कारण रिलेशन इनव्हर्स आहे. ओके. चला मग काय करा? टोटल करून घ्या. टोटल करा. टोटल ऑफ करंट लायबिलिटी. टोटल ऑफ करंट लायबिलिटी जर टोटल केली तर किती होऊन जाईल? 49,000 आणि 35,600. 49,000 आणि 35,600 रुपये. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? सी सेक्शन. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? तर तुम्हाला अगोदर सांगितलं काय? करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी मायनस करणं म्हणजेच वर्किंग कॅपिटल होय. मग करंट असेट्स किती आहेत? 1,03,000. करंट लायबिलिटी किती आहेत? 49,000. 1,03,000 मधून 49,000 मायनस करा, किती राहतात? 54,000. ठीक आहे. वर्किंग कॅपिटल सी सेक्शन इथे येऊन जाईल 54,000 आणि 90,400. याच्यामधून हे लेस करा, किती येईल? 90,400. आता इकडे लक्ष द्या, पहिल्या वर्षी वर्किंग कॅपिटल 54,000 आहे, नेक्स्ट इयर मध्ये 90,400 होतंय. वर्किंग कॅपिटल वाढते का कमी होतंय? तर वाढत आहे, इनक्रीज होत आहे. पहिल्या वर्षी 54 आहे, दुसऱ्या वर्षी 90 आहे. म्हणजे संख्या वाढली का कमी झाली? तर वाढली म्हणून इनक्रीज लिहा. इनक्रीज इन वर्किंग कॅपिटल. किती वाढलं रे? तर या ठिकाणी 36,400 रुपयाचं वर्किंग कॅपिटल इनक्रीज झालं. ओके. 36,400. आता टोटल करून घ्या सगळ्याच कॉलमची आणि हे 36,400 ज्या साईडची टोटल केली आहे त्या साईडला टाकून द्या. मग 36,400 इकडे आपण टाकून देऊ आणि टोटल करून घेऊ. ठीक आहे. टोटल करून घ्या. 90,400. त्याच्यानंतर इकडची टोटल करा 90,400. इकडची टोटल जर या साईडची टोटल केली आपण तर येईल 46,400. 46,400. इकडची सुद्धा 46,400 येऊन जाईल. अशा ठिकाणी अशा पद्धतीचा वर्किंग कॅपिटलचा प्रॉब्लेम राहणार आहे. करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी मायनस करा, जे काही शिल्लक राहते त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. ओके. चला, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला, आताच आपण वर्किंग कॅपिटल फाइंड आउट केलं होतं. 38,000 डिक्रीज झालं होतं. आता याच्यानंतर आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंट पूर्ण पाहायचं आहे. फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये फंड फ्लो स्टेटमेंट आणि ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहायचं आहे. फंड फ्लो स्टेटमेंट इनफ्लो रुपीज, आउटफ्लो रुपीज. ओके. ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि क्रेडिट. तर पाहूया याच्यामध्ये ज्यावेळेस एखादा आपण वर्किंग कॅपिटल सॉल्व्ह करतो त्यावेळेस पूर्वीपासून सॉल्व्ह करायचं. आता परत बॅलन्स शीट कडे यायचं. पहिला आयटम पहा, इक्विटी शेअर कॅपिटल रुपीज 1 लाख आणि 1,25,000. पहिल्या वर्षी 1 लाख आहे, नेक्स्ट इयर मध्ये 1,25,000 झालं. एक तुमचं इक्विटी शेअर कॅपिटल वाढलं. वाढण्याचं कारण काय? पैसे वाढण्याचं कारण काय? शेअर कॅपिटल वाढलं, याचा अर्थ तुम्ही शेअर कॅपिटल इश्यू केला आणि पैसा तुमच्या बिझनेस मध्ये जनरेट झाला. पैसा आला, इनफ्लोला लिहा. इश्यू ऑफ शेअर कॅपिटल. किती?
तर 25,000 रुपयाचं तुम्ही शेअर कॅपिटल इश्यू केला, कारण पहिल्या वर्षी 1,00,000 होते, दुसऱ्या वर्षी 1,25,000 झाले, 25,000 वाढले. ठीक आहे. नेक्स्ट प्रिफरन्स शेअर कॅपिटल 80,000 50,000. पहिल्या वर्षी प्रिफरन्स शेअर कॅपिटल 80,000 होते, नेक्स्ट इयर मध्ये 50,000 झाले, 50,000 30,000 आणि शेअर कॅपिटल कमी झालं प्रिफरन्सचं. का तर तुम्ही ते परत केले असतील, परत करणे असेल. ठीक आहे. रिडेम्पशन केलं असेल प्रिफरन्स शेअरचं. लिहा पुढचा पॉइंट काय लिहिणार, रिडिम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. रिडिम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स किती रुपयाला प्रिफरन्स शेअर, 30,000 रुपयाचे तुम्ही रिडीम केले. 30,000 याचा अर्थ लक्षात आला, पहिल्या वर्षी 80 होते, दुसऱ्या वर्षी 50 झाले, म्हणजे 30,000 कमी झाले. पुढं जनरल रिझर्व 20,000 25,000. पहिल्या वर्षी जनरल रिझर्व 20,000 होता, नेक्स्ट इयर मध्ये 25,000 होता. आणि जेवढा काही जनरल रिझर्व वाढलेला असतो तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. टू ट्रान्सफर टू जनरल रिझर्व किती, 5,000 रुपये वाढले, आणि जेवढी काही वाढ आहे ती प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर पुढे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे बॅलन्स दिलंय, बॅलन्स लिहून ठेवायचंय. लायबिलिटी आहे, लायबिलिटीचं बॅलन्स असतं क्रेडिट म्हणून ओपनिंग बॅलन्स. क्रेडिटला क्रेडिट साइडला लिहा किती, ओपनिंग बॅलन्स 20,000 आणि सॉरी ओपनिंग बॅलन्स 30,000 आहे. ओपनिंग बॅलन्स 30,000 आहे आणि क्लोजिंग बॅलन्स 45,000 आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन, इकडे ब्रॉड डाऊन असेल, कॅरीड डाऊन सुरुवातीचं ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन 45,000 कॅरीड डाऊन. ओके. चलो नेक्स्ट पुढं 6% डिबेंचर्स, 6% डिबेंचर्स आहेत. पहिल्या वर्षी 60,000, दुसऱ्या वर्षी 50,000. डिबेंचर्स कमी झाले, कमी होण्याचं कारण काय, तुम्ही परत दिले असतील. मग डिबेंचर होल्डरचे पैसे तुम्ही परत दिले याचा अर्थ पैसा आला का गेला, गेला, पैसा गेला म्हणून आउटफ्लोला. रिडिम्पशन ऑफ 6% डिबेंचर्स, 6% डिबेंचर्स आपण रिडीम केले. पहिल्या वर्षी 60,000, दुसऱ्या वर्षी 50,000, म्हणजे 10,000 रुपयाचे रिडीम्पशन केले, परत पैसे देऊन टाकले, पैसा गेला म्हणून आउटफ्लोला. त्याच्यानंतर पुढे आहे बँक लोन. पहिल्या वर्षी 40,000, दुसऱ्या वर्षी 85,000 बहुतेक. पहिल्या वर्षी 40,000 आणि दुसऱ्या वर्षी 85,000. तर बघा किती येतो फरक. पहिल्या वर्षी 40,000 होते, दुसऱ्या वर्षी 85,000 झाले, म्हणजे तुम्ही आणखी पैसे तुमच्या बिझनेस मध्ये ब्रॉड केले, बँक लोन घेतला, आणखी आपल्याला कमी पडलं लोन, पैसे कमी पडले, आपण पैसे घेतले, पैसा आला म्हणल्या इनफ्लोला. लोन टेकन किंवा बँक लोन टेकन म्हणा सरळ, बँक लोन टेकन किती रुपयाचं, 45,000चं, 45,000. दोघांमधला डिफरन्स 40,000 पहिल्या वर्षी होतं, दुसऱ्या वर्षी 45,000 झालं, म्हणजे वाढलं. बँक लोन वाढण्याचं कारण एकच, तुम्ही लोन आणखी घेतलेलं असेल. त्याच्यानंतर क्रेडिट असेल, बिल्स पेबल ऑलरेडी आपण वर्किंग कॅपिटल मध्ये घेतले. असेट साइड कडे या. लँड अँड बिल्डिंग पहिल्या वर्षी 1,40,000 आहे, दुसऱ्या वर्षी 1,80,000 आहे. लँड अँड बिल्डिंग पहिल्या वर्षी 1,40,000, दुसऱ्या वर्षी 1,80,000. हो 1,80,000. हो पहिल्या वर्षी लँड अँड बिल्डिंग 1,40,000च्या, दुसऱ्या वर्षी 1,80,000ची झाली, म्हणजे तुम्ही 40,000ची लँड परचेस केली आणखी. मग लँड परचेस केल्यावर तुमच्याकडे बिझनेस मध्ये पैसा येतो का जातो, काही वस्तू परचेस करा पैसा जातो, म्हणून आउटफ्लोला परचेस ऑफ लँड, परचेस ऑफ लँड 40,000. पहिल्या वर्षी 1,40,000 होते, दुसऱ्या वर्षी 1,80,000 झाली. त्याच्यानंतर पुढं इन्व्हेस्टमेंट 60,000 पर प्लांट अँड मशिनरी 60,000 आणि 1,20,000. प्लांट अँड मशिनरी पहिल्या वर्षी 60,000ची होती, दुसऱ्या वर्षी 1,20,000ची झाली. आणखी 60,000ची तुम्ही प्लांट परचेस केला, परचेस केल्यानंतर पैसा जातो म्हणून आउटफ्लोला. परचेस ऑफ प्लांट किती रुपये, 60,000, 60,000. पुढे चला. त्याच्यानंतर फर्निचर 20,000, 18,000. ब्रॅकेट मध्ये सांगितलं 10% डेप्रिशिएशन. ठीक आहे, 10% डेप्रिशिएशन काढून घ्या ओपनिंग बॅलन्स वरती. पहिल्या वर्षी तुमच्याकडे आहे फर्निचर 20,000, दुसऱ्या वर्षी आहे 18,000. ओपनिंग बॅलन्स 20,000 आहे, 20,000 वरती 10% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करा. 10% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट जर केलं
तर 2000 रुपये तुमच्याकडे डेप्रिसिएशन येईल. मग यांच्या नंतर डेप्रिसिएशनचा काय इफेक्ट होईल, पहिल्या वर्षी तुमच्याकडे 20,000चं होतं, दुसऱ्या वर्षी 18,000चं झालं. म्हणजे डेप्रिसिएशन मायनस करून त्यांनी बरोबर अमाऊंट लिहिली आहे. ठीक आहे. मग डेप्रिसिएशन जे कॅल्क्युलेट केलं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकून द्या. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, फर्निचरवरती डेप्रिसिएशन चार्ज केलं किती, 10%. टू 10% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर म्हणा, 10% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. ठीक आहे. 20,000चं होतं, 2,000 फर्निचर लिहिले आणि 18,000चं फर्निचर तुमचं शिल्लक राहिलं. त्याच्यानंतर स्टॉक, डेटर्स, कॅश, बँक घेतले आपण. ऍडजस्टमेंट नंबर 1, an interim dividend of rupees 6,000 paid, 6,000 were paid during the year. तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये डिव्हिडंड पेड केला, इंटरिम डिव्हिडंड कंपनीनं पे केला. इंटरिम डिव्हिडंड पेड केला असेल, पैसा आला का पैसा गेला, तर पैसा गेला मग एक इफेक्ट आउटफ्लो. इंटरिम डिव्हिडंड पेड किती, 60,000 रुपये ना, 6,000 रुपयाचा डिव्हिडंड पेड केला. पहिला इफेक्ट इथं, तर दुसरा इफेक्ट इथं, त्याच्या इथला इथं. ठीक आहे. इंटरिम डिव्हिडंड पेड एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टू डिव्हिडंड पेड किती रुपये, 6,000. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं त्यांनी, इन्कम टॅक्स पेड आहे, 10,000 रुपयाचा इन्कम टॅक्स पेड केला मग पैसा गेला, एक इफेक्ट आउटफ्लोला काय, तर टॅक्सेस, इन्कम टॅक्स पेड किती, 10,000 रुपये. आणि टॅक्सेस पेड, सॅलरी पेड, एक्सपेन्सेस टू इन्कम टॅक्स पेड किती रुपये, 10,000 रुपये. ओके. चल आता याच्यानंतर राहिलेलं काय जे तुमचं वर्किंग कॅपिटल आहे 38,000. डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल होतं, या बाजूला होतं, इकडे येत असताना या बाजूला येईल डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल 38,000. ओके. चला आता प्रॉफिट लॉस काढून घ्या. मी हे वर लिहितो 45,000, म्हणजे आपल्याला प्रॉफिट लॉस काढायला सोपं जाईल. चला क्रेडिट डेबिट काय करायचं, ऑपरेटिंग प्रॉफिट ऑपरेटिंग लॉस काढून घ्या. आली 68,000 टोटल होईल, 68,000 डेबिट साईडची, क्रेडिट साईडची 30,000 आहे. मग तुमचा ट्रेडिंग प्रॉफिट, ऑपरेटिंग प्रॉफिट किती आला, बाय ऑपरेटिंग फंड किंवा प्रॉफिट किती येईल रे तुमचा ऑपरेटिंग प्रॉफिट, 38,000. टोटल करून टाका आणि हे ऑपरेटिंग फंड इकडे ट्रान्सफर करा. इकडे क्रेडिटला, इकडे येताना डेबिटला येईल. ऑपरेटिंग फंड 38,000. जर टोटल करून टाकली आपण दोन्ही साइडची, टोटल जर मॅच झाली तर प्रॉब्लेम टॅली झाला. 1,56,000, 1,56,000, 1,56,000. ठीक आहे. चला या क्वेश्चन मध्ये जर काहीही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगायचंय. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या प्रॉब्लेमची लिंक भेटेल, तिथून प्रॉब्लेम डाउनलोड करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सॉल्व्ह केल्यानंतर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.